जगातील 100 सर्वात उष्ण शहरांची यादी काढली ना तर त्यातली चक्क 92 शहरे. 92 शहरे? हो ना, म्हणजे सौदी अरेबिया नाही, कतार नाही किंवा सहारा वाळवंटही नाही. आज आपला भारत या सगळ्या वाळवंटी प्रदेशांपेक्षाही जास्त तापतोय. अगदी अक्षरशः एका भट्टीमध्ये जगत आहोत आपण. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे हवामान संस्थांच्या आकडेवारीनुसार 2026चा हा एप्रिल महिना म्हणजे केवळ एका कडक उन्हाळ्याची सुरुवात नाहीये. हो, कारण आपण एकाच वेळी सुपर एल निनो आणि हीट डोम या दोन प्रचंड मोठ्या वातावरणीय संकटांचा सामना करत आहोत. आणि म्हणूनच आज आपण एप्रिल 2026च्या या अखेरीस उभे असताना हवामान अभ्यासक, बातम्यांचे अहवाल आणि ऐतिहासिक नोंदी अशा विविध स्रोतांचा वापर करून एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नक्कीच. ही जी भयंकर उष्णता आपण अनुभवतोय त्यामागे केवळ निसर्ग जबाबदार आहे की आपल्या सदोष शहरी नियोजनाचाही यात वाटा आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, आणि म्हणूनच या आजच्या सखोल चर्चेत आपण 2026 हे मानवी इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष का ठरू शकतं याच्या मुळाशी जाणार आहोत. म्हणजे हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त आजच्या तापमानाकडे बघून चालणार नाही, थोडं इतिहासात डोकावणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. ऐतिहासिक नोंदी पाहताना 1877 याचा एक अतिशय अंगावर काटा आणणारा संदर्भ समोर येतो. हो, तो 1877चा काळ. तो उन्हाळा इतका भयंकर होता की तत्कालीन ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये सुमारे 2 कोटी लोक उपासमारीने आणि उष्णतेने मरण पावले होते. आणि हा आकडा फक्त भारतापुरता मर्यादित नव्हता बरं का. काय सांगता? इतर देशांमध्येही याचा फटका बसला होता. हो ना. त्याच वेळी चीनमध्ये 2 ते 3 कोटी लोकांचा बळी गेला होता. बापरे. आणि अमेरिकेतील मिनेसोटा या ठिकाणी तर त्या वर्षाला हिवाळ्याविना वर्ष असं म्हटलं गेलं होतं. पण मग या 1877च्या महाभयंकर संकटामागे नेमकं कारण काय होतं? म्हणजे कोणतं युद्ध किंवा स्थानिक दुष्काळ? नाही, अजिबात नाही. या सगळ्याची सुरुवात भारतापासून हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागराच्या एका छोट्याशा भागात झाली होती. प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक ओशन मध्ये? हो, या नैसर्गिक प्रक्रियेला आपण अल निनो या नावाने ओळखतो. खरं तर 17व्या शतकात पेरू देशातील मच्छीमारांनी याला हे नाव दिलं होतं. ज्याचा अर्थ छोटा मुलगा असा होतो, होय ना? अगदी बरोबर. आणि या अल निनोची प्रक्रिया खरोखरच अचंबित करणारी आहे. म्हणजे नेमकं काय होतं यामध्ये? सामान्य परिस्थितीत महासागराच्या पृष्ठभागावर ट्रेड विंड्स म्हणजेच व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. हे वारे एक प्रकारच्या महाकाय पंख्यासारखे काम करतात. जे गरम पाण्याला ढकलून ऑस्ट्रेलिया आणि आशियाच्या किनाऱ्याकडे आणतात. पण जेव्हा हे वारे कमकुवत पडतात ना, तेव्हा हा नैसर्गिक पंखा बंद पडल्यासारखी स्थिती निर्माण होते. अच्छा, म्हणजे पंखा बंद पडल्यावर ते साचलेलं अब्जावधी लिटर गरम पाणी पुन्हा मागे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या दिशेने पसरू लागतं. अगदी तसंच. आणि जेव्हा महासागराचा इतका मोठा भाग अनैसर्गिकरित्या गरम होतो तेव्हा त्यातून प्रचंड प्रमाणात ऊर्जा वातावरणात फेकली जाते. आणि मग ती संपूर्ण पृथ्वीचे वाऱ्यांचे आणि पावसाचे चक्रच बदलून टाकते. हो, आणि या वर्षीची आकडेवारी पाहता अमेरिकेच्या नोआ आणि युरोपच्या ECMWF या संस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आपण गेल्या 140 वर्षांतील सर्वात मोठ्या मेगा अल निनोचा सामना करत आहोत. हो, कारण पूर्व औद्योगिक काळापासून मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीचे बेसलाईन तापमान आधीच 1.4 अंश सेल्सिअसने वाढलेला आहे. आणि त्यात हा सुपर अल निनो स्वतःची आणखी 1.5 अंशांची भर घालत आहे. म्हणजे एकूण वाढ 2.9 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा प्रकार असा आहे की आपण आधीच 40 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या एका बंदिस्त खोलीत बसलो आहोत आणि अचानक कोणीतरी त्या खोलीत मोठा इंडस्ट्रियल हीटर चालू केला आहे. अतिशय योग्य उदाहरण दिलं तुम्ही. पण या खोलीच्या आणि हीटरच्या उदाहरणात आणखी एका गोष्टीची भर घालावी लागेल. ती कोणती? महासागराचं तापमान वाढणे ही जागतिक पातळीवरील घटना झाली, पण हा हीटर आपल्या स्तंभावर थेट का भासतोय हे समजून घेण्यासाठी आपल्याला शहरांच्या आकाशात काय घडतंय हे पाहावं लागेल. अच्छा, म्हणजे इथे हीट डोम ही संकल्पना येते तर? अगदी बरोबर, हीट डोम. या हीट डोम बद्दल वाचताना मला एका अदृश्य झाकणाची कल्पना डोळ्यासमोर आली. म्हणजे प्रेशर कुकर सारखं? हो ना. जसं स्वयंपोट घरात प्रेशर कुकरमध्ये भात शिजवताना कुकरचं झाकण आतली वाफ आणि उष्णता अजिबात बाहेर जाऊ देत नाही. हां, त्यामुळे आतला दाब वाढतो. तसंच काहीसं आपल्या शहरांच्या वरती घडत आहे ना. ही अगदी अचूक भौतिक प्रक्रिया आहे.
वातावरणाच्या वरच्या थरात जेव्हा उच्च दाबाचे पट्टे किंवा हाय प्रेशर सिस्टम्स तयार होतात तेव्हा ते एका महाकाय आणि अदृश्य झाकण्यासारखं काम करतात. ते जमिनीवरून वर उठू पाहणाऱ्या गरम हवेला तिथेच अडवतात आणि पुन्हा खाली ढकलतात. बापरे, म्हणजे हवा वर जाऊच शकत नाही. नाही, आणि जेव्हा हवा खाली दाबली जाते तेव्हा ती अधिक संकुचित होते आणि विज्ञानाच्या नियमानुसार तिचे तापमान आणखी वाढते. आणि मला वाटतं भारताच्या उत्तरेला असलेली हिमालयाची भिंत यात एक मोठा अडथळा ठरते. अगदी बरोबर. ती दाबली गेलेली गरम हवा उत्तरेकडे निसटून जाऊ शकत नाही. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये अँटीसायक्लॉनिक प्रक्रियेमुळे अतिशय कोरडे आणि उष्ण वारे थेट जमिनीच्या दिशेने ढकलले जात आहेत. यामुळे संपूर्ण भौगोलिक प्रदेशच एका मोठ्या प्रेशर कुकरमध्ये रूपांतरित झाला आहे. पण ह्या नैसर्गिक प्रेशर कुकरच्या आत आपण स्वतःही एक संकट निर्माण केलंय ना? होय, ज्याला आपण अर्बन हीट आयलँड म्हणतो. शहरांमधले कॉन्क्रीटचे जंगल आणि डांबरी रस्ते हे दिवसा सूर्याची उष्णता एखाद्या स्पंजसारखी शोषून घेतात आणि रात्री ती हळूहळू सोडत राहतात. याचा सर्वात उत्तम पुरावा म्हणजे मुंबईतील आरे जंगल आणि विमानतळ परिसराच्या तापमानातील तफावत. हो ना, झाडे असलेल्या आरे परिसराचे तापमान नेहमीच विमानतळाच्या कॉन्क्रीटच्या पृष्ठभागापेक्षा लक्षणीयरित्या कमी असते. आणि या शहरी नियोजनावर विचार करताना एक अत्यंत संतापजनक बाब समोर येते. कोणती? आपण पाश्चिमात्य देशांचे डोळे झाकून अंधानुकरण करत सुटलो आहोत. म्हणजे त्या काचांच्या इमारतींबद्दल म्हणताय का तुम्ही? हो, युरोप किंवा अमेरिकेत थंड हवामान असते म्हणून ते सूर्यप्रकाश आत यावा यासाठी संपूर्ण काचांच्या इमारती बांधतात, जे त्यांच्या हवामानासाठी योग्य आहे. पण आपण 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या आपल्या शहरांमध्ये याच काचांच्या इमारती उभारत आहोत. हे खरोखरच दुर्दैवी आहे. ही तर शुद्ध मूर्खपणाची लक्षणे आहेत. कारण या काचांवरून सूर्यप्रकाश परावर्तित होऊन थेट रस्त्यांवर आणि शेजारच्या इमारतींवर पडतो, ज्याला आपण डबल सन इफेक्ट म्हणतो. अगदी, म्हणजे आकाशातून थेट ऊन येतच आहे पण बाजूच्या इमारतींच्या काचांमधूनही उष्णता अंगावर आदळतीये. रस्ते अधिकच तापत आहेत. आणि इमारतींच्या या चुकीच्या रचनेमुळे दिवसाचे तापमान तर वाढतेच, पण याचा सर्वात भयंकर आणि जीवघेणा परिणाम रात्रीच्या तापमानावर होतो. म्हणजे दुपारच्या उन्हापेक्षा रात्रीचा धोका जास्त आहे. हो, सर्वसाधारणपणे असा समज असतो की दुपारचे ऊन जास्त धोकादायक असते, पण सध्याच्या परिस्थितीत खरा आणि मूक मारेकरी हा रात्रीचे वाढलेले तापमान आहे. हे दिल्लीच्या 2024च्या आकडेवारीवरून अतिशय स्पष्टपणे दिसतंय. हो, ती आकडेवारी खरंच धक्कादायक होती. त्यावर्षी दिवसाच्या तापमानात 1.8 अंशांची वाढ नोंदवली गेली होती. पण रात्रीचे तापमान तब्बल 4.4 अंशांनी वाढले. आणि चक्क 24 रात्री अशा होत्या जेव्हा तापमान 30 अंश सेल्सिअसच्या खाली आलेच नाही. आणि यामागे मानवी शरीराचे एक मोठे विज्ञान दडलेले आहे. ते कसं? हे बघा, मानवी शरीराला विश्रांतीची आणि स्वतःला थंड करण्याची गरज असते. दिवसभर उन्हात राहिल्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा तापमान कमी होते तेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान किंवा कोर बॉडी टेम्परेचर पूर्ववत होते. हो, पण जेव्हा मध्यरात्री ही तापमान 30 अंशांच्या वर असते तेव्हा शरीर थंड होऊ शकत नाही. बापरे, मग अशा वेळी शरीर काय करतं? अशा वेळी शरीराला घाम आणून त्वचा थंड ठेवण्यासाठी हृदयाला अतिरिक्त रक्तपुरवठा करावा लागतो. म्हणजे झोपेतही हृदयावर ताण पडतो? हो, सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही झोपलेले असतानाही तुमचे हृदय आणि शरीर एका मॅरेथॉन सारखे काम करत असते. आणि म्हणूनच शरीराची तापमान नियंत्रित करणारी ही नैसर्गिक यंत्रणा शेवटी कोलमडून पडते. अगदी बरोबर. आणि यामुळे हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघाताचा धोका प्रचंड वेगाने वाढतो. विशेषतः एप्रिल महिन्यातील ही उष्णतेची लाट जास्त घातक ठरते ना? होय, कारण फेब्रुवारी आणि मार्चच्या थंडीतून बाहेर आलेल्या शरीराला अचानक होणाऱ्या या भयंकर बदलाची सवय नसते. आणि या सगळ्या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका वातानुकूलित कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांना बसत नाही, तर तो घराबाहेर काम करणाऱ्या असंघटित कामगारांना बसतो. देशातील सुमारे 38 कोटी असंघटित कामगार, ज्यात डिलिव्हरी बॉईज, बांधकाम कामगार आणि रस्त्यावर व्यवसाय करणारे लोक येतात. 1 अंशाने वाढले तरी त्यांच्या काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. आणि त्यांची कमाई 14% घटते. हा खूप मोठा आर्थिक फटका आहे. होय, पण इथे प्रशासकीय आकडेवारी आणि प्रत्यक्ष वास्तव यात एक मोठा विरोधाभास दिसून येतो, ज्याकडे श्रोत्यांनी लक्ष वेधलं आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांबद्दल. हो,
आपल्याकडे थंडीच्या लाटेला म्हणजे कोल्ड वेव्हला अधिकृत आपत्ती मानले जाते, परंतु हीट वेव्हला तो दर्जा नाही. कारण त्यामागे एक मोठे आर्थिक धोरण आहे. अगदी बरोबर. स्रोतांमधील माहितीनुसार जर उष्णतेच्या लाटेला अधिकृत आपत्ती मानलं तर सरकारला प्रत्येक मृत्यूमागे 4 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल. आणि म्हणूनच वैद्यकीय नोंदींमध्ये मृत्यूचे कारण हीट स्ट्रोक न लिहिता कार्डियक अरेस्ट किंवा ऑर्गन फेलियर असे नोंदवले जाते. म्हणजे मृत्यूचे खरे कारण लपवले जाते. खरं तर वैद्यकीय दृष्ट्या पाहिल्यास शरीराचं तापमान वाढल्याने शेवटी हृदयावर ताण येऊनच मृत्यू होतो. त्यामुळे कार्डियक अरेस्ट हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे नसते. पण त्यामागचं मूळ कारण उष्णता हेच असते ना? हो, आणि म्हणूनच NCRB आणि हवामान विभाग यांच्या आकडेवारीत मोठी तफावत दिसते. आणि या उष्णतेचा परिणाम केवळ आरोग्यावर नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या ताटात येणाऱ्या अन्नावरही होत आहे. हो, शेतीला याचा सर्वात मोठा फटका बसतोय. इथे मला 2016च्या सुपर एल-निनोची आठवण येते. महाराष्ट्राचा तो काळ विसरता येणार नाही. लातूरचा भीषण दुष्काळ. हो, जेव्हा तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी जलदूत ट्रेनने लातूरला पाणी पाठवलं होतं. सलग 111 दिवस ट्रेनच्या माध्यमातून चक्क 24 कोटी लिटर पाणी पोहोचवले गेले होते. आणि यावर्षी विदर्भ आणि मराठवाड्यावर असेच भीषण संकट येऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. अकोला आणि अमरावती सारख्या ठिकाणी तर आत्ताच तापमान 47 अंशांच्या पुढे गेले आहे. भारताची 51% शेती आजही मान्सूनवर अवलंबून आहे आणि या उष्णतेमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. गव्हाचंच उदाहरण घ्या ना. गव्हाचा दाणा जेव्हा भरण्याची वेळ येते नेमकी तेव्हाच ही उष्णतेची लाट धडकते. त्यामुळे उत्पादनात 15 ते 25% मोठी घट होते. नुसतं गहू नाही तर संत्री आणि आंब्यासारख्या फळबागांमध्येही मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. आणि उत्पादनात अशी घट झाली की त्याचा थेट परिणाम महागाईवर होतो. होय, अन्नाची महागाई 9% जाऊ शकते. आणि मॅकिन्झी या जागतिक संस्थेच्या अहवालानुसार तर ही आकडेवारी अधिकच भीतीदायक आहे. त्यांनी काय म्हटलंय? त्यांच्या अहवालानुसार 2030 पर्यंत या वाढत्या उष्णतेमुळे भारताच्या GDPचे 2.5 ते 4.5% नुकसान होऊ शकते. हो बापरे, म्हणजे हा आकडा तब्बल 126 अब्ज डॉलर्सच्या घरात जातो. 126 अब्ज डॉलर्स ही रक्कम इतकी मोठी आहे की ही खरंच एक भयंकर आर्थिक आपत्ती आहे. पण हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की आपण पूर्णपणे हतबल आहोत. पण तसं नाहीये ना? अजिबात नाही. या संकटावर मात करण्यासाठी काही ठोस आणि धोरणात्मक उपाय उपलब्ध आहेत. जसे की चेन्नई आणि गुजरातमधील कूल रूफटॉप प्रयोग. हो, हा प्रयोग अतिशय उत्तम आहे. घरांच्या आणि इमारतींच्या छतांवर फक्त पांढरा रंग दिला तर त्यामुळे तापमान 1.5 ते 2 अंशांनी कसं कमी होतं हे या प्रयोगाने दाखवून दिलं आहे. अगदी सोपा आणि कमी खर्चाचा उपाय आहे हा. आणि शहरी नियोजनाचा विचार केला तर सिंगापूरचं मॉडेल खूपच उपयुक्त आहे. होय, त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि जीवनमानाचा उत्तम समतोल साधला आहे. त्यांच्या इमारतींवर व्हर्टिकल गार्डन्स आहेत. पण आपल्याकडे मात्र परिस्थिती अगदी उलटी आहे. हो ना, हा एक मोठा विरोधाभास आहे. विकासाच्या नावाखाली एका बाजूला आपण मुंबईत 700 तर पुण्यात 523 जुनी झाडं कापत आहोत. आणि ती झाडे 150 ते 250 वर्ष जुनी आहेत. आणि दुसरीकडे प्रशासनाकडून नव्या रोपांच्या लागवडीचा गाजावाजा केला जातोय, जे एका रात्रीत मोठे होणार नाहीत. हे म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारायची आणि मग त्यावर बँडेज लावत बसायचे. अगदी नवीन झाडे लावली जात आहेत, पण एका चौरस किलोमीटर नवीन झाडांमागे तब्बल 18 चौरस किलोमीटर परिसरातील जुनी झाडे कापली जात आहेत. हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की केवळ नवीन झाडे लावण्यापेक्षा जुनी झाडे वाचवणे जास्त महत्त्वाचे आहे. जुन्या झाडांचं महत्त्व समजून घेण्यासाठी आंब्याच्या झाडाचं गणित अतिशय रंजक आहे. हो, एका आंब्याचं झाड त्याच्या संपूर्ण आयुष्यात सुमारे 217 टन ऑक्सिजन हवेत सोडते आणि 81 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. आणि या झाडाचं कूलिंग किती असतं माहितीये? किती? 5 मोठे AC सलग 1000 तास चालवल्यावर जेवढा थंडावा निर्माण होईल तेवढं कूलिंग एक आंब्याचं झाड देतं. बापरे, हे खरंच थक्क करणारं आहे. म्हणूनच वैयक्तिक पातळीवरही आपण खूप काही करू शकतो. आंब्याची कोयती फेकून देण्यापेक्षा ती रुजवणं. आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं. उन्हात ORSचा वापर करणं. हो, ORS हे उष्माघातापासून वाचवणारे अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. या सर्व सखोल चर्चेनंतर एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. ती म्हणजे 2026 हे केवळ एक उष्ण वर्ष नाहीये, तर ती एक नवी हवामान वास्तविकता म्हणजेच न्यू क्लायमेट रियालिटी आहे, ज्यामध्ये आपण प्रवेश केला आहे. होय, आणि ही वास्तविकता आपल्याला स्वीकारावीच लागेल. याच विचाराला पुढे नेत या सविस्तर आढाव्याचा शेवट करताना मला एक अत्यंत गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचे.
श्रोत्यांमध्ये एक अतिशय गंभीर मुद्दा मांडला आहे की 2026 मध्ये जन्माला येणाऱ्या मुलांसाठी सामान्य उन्हाळा ही संकल्पनाच वेगळी असेल. म्हणजे आपला उन्हाळा त्यांच्यासाठी लागू पडणार नाही. अगदी. त्यांच्यासाठी उन्हाळा म्हणजे 35 अंश नसून थेट 45 अंश तापमान असेल. हे ऐकूनच अंगावर काटा येतो. मग इथे एक प्रश्न उभा राहतो. श्रोत्यांनीही यावर नक्की विचार करावा. भविष्यात मानवी शरीर या सततच्या उष्णतेशी जुळवून घेत इव्हॉल्व्ह होईल की आपल्याला आपली संपूर्ण